नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की पिंक ई रिक्षा हे महिला सक्षमीकरण आणि सुरक्षेच्या दिशेने महत्त्वाचे केंद्र पाऊल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उचलले आहे. महाराष्ट्र शासनाने महिला सक्षमीकरणाच्या दिशेने विविध निर्णय घेतले असून त्यांना प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे व महिला व बाल विकास मंत्री विभागातर्फे महिलांद्वारे महिलांसाठी संचालित पिंक ई रिक्षा योजनेमाध्यमातून महिला सक्षमीकरण त्यांच्या सुरक्षेच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले. प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले आहे. तुम्ही नेहमीप्रमाणे एकच विनंती, तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका, जेणेकरून अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्स तुम्हाला पुढे देखील मिळत राहतील. महिलेच्या पिंक ई रिक्षातून प्रवास करत त्यांनी महिलांना कृषीतील विश्वासही दिला. राज्य शासनाच्या महिला व बाल विकास विभागाच्या वतीने येथील नियोजित भावण आयोजित कार्यक्रमाच्या पिंक ई रिक्षा योजनेअंतर्गत नागपूर जिल्ह्यातील 50 पात्र महिला लाभार्थ्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पिंक ई रिक्षा वितरित करण्यात आल्या. त्यावेळी हे बोलत होते. महिला बाल विकास मंत्री आदिती तटकरे, राज्यमंत्री मेघना साकुरे बोर्डीकर, आमदार संदीप जोशी आणि डॉक्टर आशिष देशमुख, महिला व बाल विकास विभागाचे सचिव डॉक्टर अनुप कुमार यादव, महिला व बाल विकास विभागाचे आयुक्त नैना गुंडे, जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले, महिला सक्षमीकरणासाठी राज्य शासन कटिबद्ध असून विविध योजनांच्या माध्यमातून हे कार्य प्रभावीपणे सुरू आहे. महिला व बाल विकास विभागाने पिंक ई रिक्षा या महत्त्वाकांक्षी योजनेच्या माध्यमातून गरजू महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. तसेच कामकाजी महिलांना ऑटो रिक्षामध्ये बसून सुरक्षित प्रवास करण्यासाठी हमी या योजनेतून दिलेला आहे. नागपूर जिल्ह्यातील 50 पात्र लाभार्थी महिलांना पिंक ई रिक्षा वितरित झाल्या असून जिल्ह्यात 2000 महिलांना या योजनेअंतर्गत ई रिक्षा वितरित होऊन रोजगार उपलब्ध होणार आहे. नागपूर शहरातील विविध मेट्रो स्टेशनवर प्रवाशांना फीडर सेवा उपलब्ध करून देण्यासाठी महिला व बालविकास विभाग आणि महामेट्रो दरम्यान करार झाला आहे. यातून पिंक ई रिक्षाधारक महिलांना हक्काचा रोजगार उपलब्ध होणार आहे. राज्याच्या पर्यटन विभागासह अन्य विभागासोबत भविष्यात असे करार करून या महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या, राज्य शासनाने महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने महत्त्वाकांक्षी पिंक ई रिक्षा ही योजना आणली आहे. राज्यातील 8 दिवसात जिल्ह्यात ही योजना राबवण्यात येत असून पहिल्या टप्प्यात येत्या 6 महिन्यात 5000 रिक्षा वितरित करण्याचे उद्दिष्ट केलेले आहे. नागपूर जिल्ह्यात 50 पात्र महिलांना लाभार्थ्यांना पिंक ई रिक्षा वितरित करण्यात पहिल्या टप्प्यातील वितरणाची सुरुवात झाली आहे. या महिलांना किमान 10 दिवसाचे प्रशिक्षण देण्यात आलेले आहे. 5 वर्षाची रिक्षाचा मेंटेनन्स आणि चार्जिंगची व्यवस्थाही करून त्यांना देण्यात आली आहे. महामेट्रो सोबत करार करून फीडर सेवेअंतर्गत या महिलांच्या पिंक ई रिक्षाची सेवा उपलब्ध करून देत त्यांना रोजगारही मिळणार आहे. येत्या काळात विमानतळ, पर्यटन अशाही ठिकाणी पिंक ई रिक्षा सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री केला आहे की पिंक ई रिक्षातून प्रवास यांनी सुद्धा पिंक ई रिक्षामधून प्रवास केला आहे व आदिती तटकरे यांनी सुद्धा पिंक ई रिक्षामधून प्रवास केलेला आहे. राज्य शासनाच्या महिला व बाल विकास विभागाच्या महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने पिंक ई रिक्षा ही महत्त्वाकांक्षी योजना राज्यातील 8 जिल्ह्यांकरता राबवण्यात येणार आहे. नागपूर जिल्ह्यामध्ये 2000 महिलांना पिंक ई रिक्षा वाटप करण्याचे उद्दिष्ट दिले आहे. या योजनेअंतर्गत पुणे, नाशिक, नागपूर, अहिल्यानगर, अमरावती, संभाजीनगर, सोलापूर, कोल्हापूर या जिल्ह्यात महाराष्ट्र शासनाकडून इच्छुक महिलांना रिक्षा खरेदी करण्यासाठी अर्थसहाय्य व पिंक ई रिक्षा चालवण्यासाठी सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.